नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आदि शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त आदि शंकराचार्यांच्या कुंडलीवर विश्लेषण करणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका। मित्रमैत्रिणींनो, आदि शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात। आदि शंकराचार्य यांनी द्वारका मठ, जगन्नाथपुरी मठ, शृंगेरी मठ आणि ज्योती मठ येथे 4 पीठे निर्मून त्यावर त्यांनी प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमले आणि ही परंपरा घालून दिली। मित्रमैत्रिणींनो, आदि शंकराचार्य यांनी प्रस्थानत्रयींवर अर्थात ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, उपनिषदे यांवर आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिली आहेत। त्यांनी संस्कृत स्तोत्र, तत्सम विषयावर काव्यही रचले आहेत। मित्रमैत्रिणींनो, आदि शंकराचार्य यांनी आपल्या मठामनाय या ग्रंथामध्ये दशनामी आखाडे आणि दशनामी प्रणाली यावर काही भाष्य लिहिली आहेत आणि त्या आधारावर कुंभपर्व याबाबतचे काही रीती, नीती, नियम, विधान आणि सिद्धांत यावर विवेचन केले आहे। मित्रमैत्रिणींनो, शंकराचार्य हे हिंदू धर्मीयांचे तत्वज्ञानी होते। त्यांनी ज्ञानमार्गाचा पुरस्कार केला व भारतभर भ्रमण करून पुन्हा वैदिक धर्माची स्थापना केली। मित्रमैत्रिणी, आज आपण आदि शंकराचार्य यांच्या कुंडलीबद्दल जाणून घेणार आहोत। तेव्हा आपण इथे त्यांची कुंडली मांडूया। इथे मी त्यांची कुंडली दिली आहे। इथे कर्क लग्न आहे। कर्क लग्न त्यांच्या कुंडलीचा विचार केल्यास लग्नी इथे त्यांचा गुरु आहे। आपण पाहिजे तर तुम्हाला समजण्यासाठी वेगळ्या ह्याने लिहित आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित हे लग्न आहे, हे गुरु आहे। यानंतर त्यांच्या चतुर्थामध्ये शनी आणि राम हे दोन्ही पापग्रह विराजमान आहेत। त्यानंतर सप्तमात मंगळ हा ग्रह आहे। यानंतर इथे रवी आणि केतू हे ग्रह आहे, जे कर्मस्थानात विराजमान आहे। आचार्य बनण्यामागे रवी आणि केतूचा महत्वाचा रोल आहे। आणि इथे जर बघितलं आपण लाभस्थानात आणि या दोघांची आणि महत्वाचं म्हणजे लग्नेश स्वतः चंद्र व्यवस्थानात बसला आहे। मित्रमैत्रिणींनो, जर आपण बघितलं तर लग्नेश इथे चंद्र व्ययात आहे। चंद्र हा प्रवासाचा कारक आहे आणि हा व्यवस्थानात जाणं म्हणजे 12व्या घरात बसणं की घरापासून दूर भ्रमंती जी आदि शंकराचार्यांची झाली त्याला कारणीभूत हा चंद्र आहे, जो मोक्षस्थानात मित्र राशी बुधाच्या राशीमध्ये बसला आहे। शंकराचार्यांनी काव्य रचना केली, धर्माचा प्रसार केला। या गोष्टीला भाग्येश गुरु जो लग्नी बसलाय, जो चंद्राच्या राशीत बसलाय, त्याचा संबंध आपल्याला दिसतो। बुध आणि शुक्र जे लाभात बसले आहेत, जर आपण बघितलं लाभेशाबरोबर पराक्रमेश
आणि वेश बसला आहे जो बुधा आहे, यामुळे त्यांनी काव्यरचना केली आहे. मठांमाय नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आणि मठे स्थापन केली. मित्रमैत्रिणींनो, महत्वाची गोष्ट इथे बघितली तर हा मंगळ जो सप्तमात बसला आहे, जो पंचमेश आहे आणि कर्मेशही आहे, आणि जो शनीच्या उच्च राशी मकर राशीत बसला आहे. जेव्हा आपण सिद्धी योग, अष्टांग योग याचा विचार करतो तेव्हा सप्तम स्थान आणि अष्टम स्थान हे महत्वाचे असतात. यामुळेच आपण अष्टांग सिद्धी योग पाहतो. सप्तमात मंगळ हा उच्चीचा बसणं आणि त्याच्यावर गुरुची दृष्टी, यामुळे हे इथे बलवान बनले आहे. आणि त्यातच जर आपण बघितलं तर आठवं ही शनीची रास इथे दिसते आणि अष्टमेश स्वतः राहू बरोबर बसला आहे. राहू आणि शनी यामुळे चतुर्थ स्थान शुक्राच्या राशीमध्ये बलवान झाले आहे. शनी राहू हे मित्र राशीत चतुर्थात बसले आहे आणि जे कर्मेशावर दृष्टी टाकतात. जेव्हा संन्यास सिद्धी याचा संबंध, अध्यात्माचा संबंध हाही शनिवंशी येतो. त्यामुळे आपल्याला इथे दिसेल की शनी राहू हे संन्यास योगासाठी कारणीभूत ठरले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चतुर्थ स्थान हे बालपणाचे स्थान आहे. बालपणात त्यांना खडतर भोगावे लागले. जेव्हा त्यांचे वय 3 वर्ष होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले, कारण शनीची रवीवर दृष्टी होती आणि रवी केतू बरोबर ग्रहण योगामध्ये होता. मित्रमैत्रिणींनो, महत्वाची गोष्ट इथे जर बघितली तर मंगळ आणि शुक्र यांचा नवपंचम योग होत आहे, जो लाभेशाशी मंगळ नवपंचम योगात आहे. इथे गुरु हा बुध आणि शुक्राबरोबर लाभयोग करत आहे. आणि जर बघितलं तर लग्नेश हा शुभकर्तरीमध्येही दिसतो. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे जर बघितले तर सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण एक अभ्यास म्हणून मी आपल्यासाठी आदिशंकराचार्य त्यांच्या कुंडलीवर विवेचन केले आहे. तेव्हा नक्की या प्रकारे आपण अभ्यास करा आणि जर काही असेल तर आम्हाला नक्की कळवा. मित्रमैत्रिणींनो, आदिशंकराचार्य यांच्या कुंडलीवर बोलणे एवढी मी मोठी नाही, पण एक अभ्यास म्हणूनच आपण त्यांच्या कुंडलीकडे पाहत आहोत. एवढे पंचमहापुरुषांपैकी राजयोग असताना सुद्धा त्यांनी सर्वांचा त्याग केला, कारण लग्नेश इथे व्ययात आहे आणि रवी सर्वात ग्रह हा केतू बरोबर भ्रमण झाला आहे. याने मान, लोकमान्यता, कीर्ती या सर्व गोष्टी मिळाल्या आणि तेच अधिकार वर्चस्व मिळवून देण्यामध्ये पण मंगळ आणि रवी हे केंद्र योगात महत्वाची भूमिका बजावतात. मित्रमैत्रिणींनो, वाणी स्थानाचा जर विचार केला तर वाणी स्थानाचा जो स्वामी आहे तो स्वतः परत तिथे रवी आहे. तो रवी हा मेष राशीत उच्चीचा झाला आहे, केंद्रातही तो प्रबळ झाला आहे. त्यामुळे आपल्या वाणीने, बुद्धीने त्यांनी महत्वाचे कार्य केले आणि भारतभर भ्रमण करून धर्माचा प्रसार केला. तत्वज्ञानी वृत्तीने त्यांनी ग्रंथे लिहिली आणि त्याच्यामध्ये पण संन्यास, जे आपण केतूचा संबंध संन्यासाशी पाहतो, कारण कर्मस्थानातच रवी बरोबर केतू आहे. मित्रमैत्रिणी, जर आपण पाहिले तर शनीची भावी दृष्टी ही गुरुवरही येत आहे. जो गुरु केंद्रात बसला आहे, गुरु हा धर्माचा, ज्ञानाचा काळ. अशा प्रकारे धर्मत्रिकोण आणि मोक्ष त्रिकोणही इथे बलवान झाला आहे. त्यामुळे आदिशंकराचार्य हे महान आचार्य ठरले आहेत. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून काही असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच प्रकारचे कुंडली विश्लेषण पाहायचे असेल तर आम्हाला नक्की कळवा. मित्रमैत्रिणींनो, इथून पुढे आपल्याला राजकीय नेत्यांवरही कुंडली विश्लेषण पाहायला मिळेल. तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम गजाननाय नमः. ओम गजाननाय नमः. ओम गजाननाय नमः. ओम
गजाननाय नमः। ॐ गजाननाय नमः।